शोधणाऱ्या आपण सर्व साधकांना आमचा नमस्कार. परमेश्वर सत्य आहे असे म्हटलेले आहे. तसेच परमेश्वर हा प्रेमाचा स्रोत आहे असेही म्हटलेले आहे. तेव्हा सत्य आणि प्रेम हे दोन्ही एकीकडे एकवटलेले आहे. अशी ही शक्ती परमेश्वराची कोणती आहे? आपण रोजच कितीतरी जिवंत क्रिया पाहत असतो. ही फुलं आपण बघतो, एका लहान बीजापोटी इतकी सुंदर फुले येतात. एक लहानसं बीज, त्याला इतकी सुंदर फुलं कशी लागतात? आपण कधी विचार सुद्धा करत नाही. फक्त समजून घेतो की आहे ही जिवंत क्रिया आहे आणि ती आपल्याला जाणण्याची काही गरज नाही. पण ही जिवंत क्रिया घडते कशी? कोण घडवतं? तसंच प्रत्येक मनुष्याची उंची एका मर्यादेत असते. एखाद्या झाडाची सुद्धा उंची, जर आंब्याचं झाड असलं त्याला एक मर्यादा असते, नारळाच्या झाडाला एक मर्यादा असते. प्रत्येक ऋतूमध्ये वेगळे वेगळे